तुम्ही सगळ्यांनी सावली तर बघितली असेल ना. त्या सावलीचे 2 भागसुद्धा बघितले असतील. मध्यभागी थोडा गडद आणि त्याभोवती थोडा फिक्कट असा भाग पाहिला असेल. तर चला आता त्याचे निरीक्षण करूया. चला तर मग आता सावलीचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे? आपल्याला एक प्रकाशाचा स्रोत हवा आहे. त्यासाठी विजेचा दिवा किंवा मेणबत्ती घेऊ शकता. मी मेणबत्ती घेतली आहे. त्यानंतर मी एक स्टीलचा चेंडू घेतला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक असा प्रतल हवा आहे ज्याच्यावर ती सावली पडेल. तर मी इथे भिंतीचाच वापर केला आहे. तुम्ही पुठ्ठ्यावर लावलेला कागदसुद्धा वापरू शकता. आता आजूबाजूचे बाकी सगळे दिवे बंद करून टाका आणि प्रकाशाचा स्रोत, चेंडू आणि प्रतल हे तिन्ही एका सरळ रेषेत आहेत याची खात्री करून घ्या. आता अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर आपण पाहू शकतो की भिंतीवर त्या चेंडूची सावली पडलेली आहे. ठीक आहे ना. आणि आपण पाहू शकतो की ती सावली अगदी गडद आहे. अशा सावलीला प्रच्छाया असं म्हणतात. तर प्रच्छाया म्हणजे सावलीचा गडद भाग. मग आता हा चेंडू मी भिंतीपासून दूर मेणबत्तीच्या जवळजवळ आणला तर काय होतंय ते पहा. या चेंडूची जी सावली भिंतीवर पडते ती अशी पसरत जाते. पहा, या सावलीचा जो मध्यभाग आहे तो अगदी गडद आहे, पण त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे, आजूबाजूची जी सावली आहे ती जरा फिकट आहे. या भागाला उपछाया म्हणतात. आता पुन्हा एकदा बघू हां. जेव्हा हा चेंडू मेणबत्तीपासून दूर नेला जातो तेव्हाची जी सावली आहे ती अगदी पूर्ण गडद असते आणि तिला प्रच्छाया म्हणतात. पण जेव्हा हा चेंडू मेणबत्तीच्या जवळजवळ आणला जातो तेव्हा त्या सावलीचा आकारमान वाढतंय. पण त्याचबरोबर ही सावली अशी फिक्कट आणि धूसर झाल्यासारखी दिसते. आतल्या गडद भागाच्या अवतीभोवतीचा भाग असा फिक्कट दिसतो आणि त्याला उपछाया म्हणतात.